विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुण्यातल्या चाकणसह पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजकांना फटका, वीजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे उद्योगांच्या अडचणीत वाढ, वीज प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी। पुण्यामध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल, महावितरणच्या वीज यंत्रणेला पावसाचा फटका, वीज पुरवठा पूर्ववत करण्याची महावितरणची माहिती। पुणे शहरामधील धोकादायक फ्लेक्स बॅनर काढून टाकण्याच्या सूचना, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्या सूचना। वादळी पावसामुळे काही भागात फ्लेक्स पडल्याच्या घटना। पुणे पालिकेसह जिल्हा परिषदेची प्रभाग रचना करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, शिवसेना ठाकरे गटाची राज्याच्या नगरविकास विभागाकडे मागणी। मुंबईमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने स्वच्छतागृहांची अत्यंत कमी, प्रजा फाउंडेशनच्या अहवालामधील आकडेवारीनुसार 86 जणांसाठी एकच शौचालय। मुंबईच्या पूर्वमुक्त मार्गावर मान्सूनपूर्व कामाला सुरुवात, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वडाळा पुलाच्या जोडणीच्या कामाला गती, दोन्ही पुलांना जोडण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू। राज्यामध्ये कोरोनाच्या नवीन 26 रुग्णांची नोंद, मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 25 रुग्णांची नोंद, तर पुण्यामध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळला। दिल्लीचा पराभव करत मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये प्रवेश, कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये साथीच्या आजारांचे रुग्णांची संख्या वाढ, हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे साथीचे आजार होणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये वाढ, रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी।